पावसाळा सुरू झालेला आहे आणि रिमझिम पावसामध्ये काहीतरी गरमागरम कुरकुरीत आणि चटपटीत खायची इच्छा झाली असेल तर हे पुरीप्रमाणे टम्म फुगणारे बटाटा भजी एकदा नक्की करून बघा. ही बटाटा भजी अजिबात तेलकट होत नाहीत, वरून मस्त कुरकुरीत होतात आणि आतून छान पोकळ होतात. आता ही बटाटा भजी बनवण्यासाठी आपण बॅटर कसं तयार करायचं आहे, त्याचबरोबर भजी कमी तेलकट व्हावीत यासाठी कोणत्या टिप्स लक्षात घ्यायच्या हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर आता ही बटाटा भजी बनवण्यासाठी इथे मी एक मध्यम आकाराचा बटाटा घेतलेला आहे. सुरुवातीला बटाट्याचं आपल्याला साल काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर गोलाकार अशा ह्या सुरीच्या मदतीने तुम्ही उभ्या पातळ याच्या चकत्या करून घेऊ शकता. पण सुरीने जर याच्या चकत्या केल्या तर थोड्याशा पातळ जाड अशा होतात. त्यामुळे काय करायचं आहे, तुमच्याकडे जर हे असं पोटॅटो स्लायसर असेल तर स्लायसरने असे हे पातळ एकसारखे गोलाकार बटाट्याचे आपल्याला काप तयार करून घ्यायचे आहेत. तर तुम्ही इथे बघू शकता मी बटाट्याचे असे एकसारखे गोलाकार पातळ काप करून घेतलेले आहेत आणि आता हे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत. याला 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर याला आपण पाण्यामध्ये भिजत ठेवणार आहोत, जेणेकरून ते काळे पडणार नाहीत आणि त्याचबरोबर बटाट्यामधला जो एक्स्ट्रा स्टार्च आहे तो सुद्धा निघून जाईल. तर बटाट्याचे काप कट करून पाण्यामध्ये भिजत ठेवलेले आहेत. आता त्यानंतर आपण भजीसाठी बॅटर तयार करून घेऊ. तर इथे मी एका बाउलमध्ये घेतलेला आहे 1 वाटी बेसन पीठ. त्याचबरोबर यामध्ये घ्यायचं आहे 2 चमचे तांदळाचं पीठ, म्हणजे मग भजी छान कुरकुरीत होतात. यात घालूयात 1 छोटा चमचा लाल तिखट, 1 छोटा पाव चमचा हळद, 1 छोटा चमचा ओवा, चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचं आहे अर्धा इंच किसलेलं आलं. किसलेलं आलं यामध्ये नक्की घालून बघा, भजी चवीला खूप छान होतात. त्याचबरोबर भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि 2 चिमूटभर फक्त मी यामध्ये खाण्याचा सोडा घातलेला आहे. सोडा घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे, नाही घातलं तरीसुद्धा चालेल. सगळे कोरडे जिन्नस व्यवस्थित एकमेकांमध्ये मिसळून घेतलेले आहेत आणि आता यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि थोडं थोडं पाणी घालत छान असं दाटसर सरसरीत असं आपल्याला भजीसाठी बॅटर तयार करून घ्यायचं आहे. चमच्याने याला हलवत बेसनपिठाच्या ज्या गुठळ्या आहेत त्या मोडून घ्यायच्या आहेत. तुम्हाला हवं असेल तर बेसनपीठ तुम्ही चाळूनसुद्धा घेऊ शकता. आता यामध्ये खूप जास्त पाणी एकाच वेळेला घालायचं नाही, थोडं थोडं पाणी घालत आपल्याला दाटसर असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे आणि खूप जास्त घट्ट नाही किंवा खूप जास्त पातळ असं बॅटर तयार करायचं नाही आहे. त्याचबरोबर बॅटर तयार झाल्यानंतर याला आपल्याला एक 4 ते 5 मिनिट चांगलं फेटून घ्यायचं आहे. बॅटर जर तुम्ही व्यवस्थित फेटून घेतलं की बेसनपीठ हलकं होतं आणि भजीसुद्धा पुरीप्रमाणे मस्त असे टम्म फुगतात. त्यामुळे शक्यतो भजीसाठी जेव्हा तुम्ही बॅटर कराल तर त्याला एक 5 ते 7 मिनिट चांगलं फेटून घ्या, म्हणजे मग तुमची भजी छान फुग्याप्रमाणे टम्म फुगतील आणि वरून छान कुरकुरीत आतून मस्त पोकळ बनून तयार होतील. तर हे बघा, यामध्ये थोडं थोडं पाणी घालत मी भजीचं हे सरसरीत असं बॅटर तयार करून घेतलेलं आहे. आता हे बॅटर व्यवस्थित तयार झालं आहे की नाही हे कसं ओळखायचं, तर त्यासाठी बेसन पिठाचा बघा असा हा पातळ लेअर चमच्यावरती तयार व्हायला हवा. तर असं हे आपलं भजीचं बॅटर तयार झालेलं आहे. याला थोड्या वेळासाठी बाजूला ठेवून देऊ. बटाट्यांच्या कापांमधलं पाणी बाजूला काढून टाकलेलं आहे आणि त्यानंतर एक स्वच्छ किचन टॉवेल घ्यायचा आहे. त्यावरती बटाट्याचे काप ठेवून याला थोडंसं असं हलक्या हाताने दाबून पुसून घ्यायचं आहे, म्हणजे मग यातला पाण्याचा अंश कमी होतो आणि भजीसुद्धा तळल्यानंतर मस्त असे कुरकुरीत होतात. तर हे बघा, बटाट्याचे काप मी किचन टॉवेलने पुसून घेतलेले आहेत आणि यातला जो पाण्याचा अंश आहे तो बऱ्यापैकी कमी झाला आहे. आता भजी तळूयात. तर त्यासाठी गॅसवर कढईमध्ये मी तेल गरम करून घेतलं आहे. गॅस मध्यम करायचा आहे आणि त्यानंतर बटाट्याच्या चकत्या या बॅटरमध्ये अशा बुडवून घ्यायच्यात. बेसन पिठाचा जो घोळ आहे तो पूर्णपणे याला कोट झाला पाहिजे. हे बघा अशा पद्धतीने, आणि एक एक काप आपल्याला तेलामध्ये अशा पद्धतीने सोडायचे आहेत. बटाटा भजीच्या बॅटरची कन्सिस्टन्सी परफेक्ट असायला हवी, जेणेकरून बटाट्याच्या कापांना बेसन पिठाचा घोळ व्यवस्थित कोट होईल. तर हे बघा अशा पद्धतीने हे कोट झालं पाहिजे. यामुळे तुमची भजी मस्त पुरीप्रमाणे टम्म फुगतात आणि आतून छान पोकळ तयार होतात. जर बेसन पिठाचं बॅटर खूप जास्त पातळ झालं असेल तर बटाट्याच्या कापांना ते व्यवस्थित कोट होत नाही आणि खूप जास्त जर ते दाटसर असेल तर भजी खाताना ते घशामध्ये दाटल्यासारखे होतात. तर हे बघा, भजी तेलामध्ये सोडल्यानंतर सुरुवातीला 1 मिनिटभरासाठी मोठ्या गॅसवरती भजी तळून घेतलेली आहेत आणि त्यानंतर गॅस आपल्याला मंद ते मध्यम ठेवायचा आहे आणि आणखीन 2-3 मिनिट कुरकुरीत होईस तोपर्यंत छान सोनेरी रंगावरती भजी तळून घ्यायची आहेत. सुरुवातीला 1 मिनिटभर मोठ्या गॅसवरती भजी तळून घेतल्यामुळे ती अजिबात तेलकट होत नाहीत.
तर दोन्ही बाजूनी मस्त असे सोनेरी रंगावरती भजी तळून घेतलेले आहेत आणि इथे तुम्ही बघाल तर अगदी पुरीप्रमाणे मस्त असे टम्म फुगलेले आहेत. आता सारख्याच पद्धतीने शिल्लक राहिलेली सुद्धा भजी आपण तळून घेऊयात. आता ही भजी बनवत असताना जर का तुम्हाला खाण्याचा सोडा किंवा तांदळाचं पीठ वापरायचं नसेल तर मग अशा वेळेला बेसन पिठाचा सरसरीत घोळ तयार करून घ्यायचा आणि त्यानंतर याला 4 ते 5 मिनटं चांगलं फेटून घ्यायचं. म्हणजे मग बेसन पीठ हलकं होतं आणि त्यामुळे भजीसुद्धा तळल्यानंतर मस्त टम्म फुगतात, आतून पोकळ आणि वरून छान कुरकुरीत बनून तयार होतात. आणि हे बघा, इथे मी काही भजी तळून घेतलेली आहेत. सगळीच्या सगळे भजी मस्त फुग्याप्रमाणे टम्म फुगलेले आहेत. अजिबात तेलकटसुद्धा झालेले नाही आहेत आणि याच्या आवाजावरून तुमच्या लक्षात येईल की भजी किती छान कुरकुरीत झालेले आहेत. एक भजी मी तुम्हाला तोडून दाखवते म्हणजे मग तुमच्या लक्षात येईल की भजी आतून किती मस्त मऊ, पोकळ आणि वरून छान कुरकुरीत असे तयार झालेले आहेत. तर अशी ही गरमागरम कुरकुरीत बटाट्याची भजी तुम्हीसुद्धा नक्की करून बघा. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.